नमस्कार मंडळी, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी, आज आम्ही चाललोय आमच्या कोकणातल्या गावी. तुम्हाला माहितीच आहे, आता सध्या शिमगोत्सव चालू झालेला आहे आपल्या संपूर्ण कोकणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये. तर आम्ही खास चाललोय पालखीसाठी. सानू पण तयार आहे इकडे, सानूची मम्मी पण आहे तयार. तर निघतोय आम्ही आता घरातून आणि सकाळचे वाजलेत बघा 4:30. ह्यावेळी आम्ही सकाळचा प्लॅनिंग केलाय. तर चला आता निघूया, कारण उशीर पण झालाय ऑलरेडी. आम्हाला बँड्राला जायचंय बसायला. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे बांद्रा स्टेशन टू रत्नागिरी. गणपती बाप्पा चांगली भैरी भावानी आई की जय. विरार स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1 ला जातोय. ट्रेन लागलेलीच आहे आपली प्लॅटफॉर्मला. 4:50ची ट्रेन आहे पकडायची. चला आतमध्ये इकडे जाणू. बसलो आम्ही लोकल मध्ये. सकाळचा टाइम आहे ना, त्यामुळे खाली आहे ट्रेन. नालासोपारा स्टेशनला पोहोचलो आहे आणि बघताय गर्दी खूप आहे बाहेर. सकाळचा टाइम असला तरी फुल गाडी नालासोपारा. तर मंडळी, आम्ही आता बांद्रा स्टेशनला पोहोचलो आहे. 1 तास गेला आम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये. मस्त सकाळचा टाईम असल्यामुळे आहे ना, लवकर आलो आम्ही. तर आता आम्ही इथून बांद्रा टर्मिनसला जाणार आहोत ट्रेन पकडण्यासाठी गावची. आपली लोकल पण सुटलेले आहे आणि सानूने पण आहे ना आपले मस्त अशी झोप काढली छान ट्रेनमध्ये, लोकलमध्ये. इथून आपल्याला ऑटो पकडावी लागेल बांद्रा टर्मिनसला जाण्यासाठी. मी ज्यावेळी वेकेशनला जॉबला होतो त्यावेळी मी यायचो इकडे बांद्रा स्टेशनला. हा, तर एक 5.5 ते 6 वर्ष जॉब केला इकडे BKCमध्ये. त्यामुळे मला इकडचं बऱ्यापैकी माहिती आहे. बांद्रा ईस्ट. आणि समोर बघताय ना, हा आता नवीनच ब्रिज झाला आहे. रिन्युएशन झालेलं आहे या ब्रिजचं. या ब्रिजवरून डायरेक्ट तुम्ही कलानगरला पोहोचणार. मस्त छान केलं आहे काम. आता आपल्याला इथून बांद्रा टर्मिनसला जाण्यासाठी ऑटो पकडायची आहे. आपल्याला भेटेल इजी ऑटो. इथून पोहोचतो आपल्याला. हां, हो, कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेत. चला, ऑटो पकडले आम्ही आता मस्त छान. इथून 5 मिनिटाचं अंतर आहे. पोहोचतोय आता बांद्रा टर्मिनसला. चला, बांद्रा टर्मिनसला आम्ही पहिल्यांदाच येतोय. या अगोदर कधी आलो नाही. तर जाऊया आपण तिकीट काउंटरकडे, तिकीट काढूया आणि मस्त अशी आपली ट्रेन पकडूया. तिकीट काउंटर जिथे पोचतोय, तिकीट काढून घेतो. तिकीट आपलं काढून झालेलं आहे. माडगाव एक्सप्रेस दिसते, 2 नंबरला आहे. 10115. 6:50ला सुटेल. एक प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून सुटणार आहे. चला, आमचा हा पहिल्यांदाच अनुभव आहे इकडे बांद्रा टर्मिनसचा. हो, वसई किंवा दादर आहे. हो, कारण ही जी ट्रेन आहे ना, ती आठवड्यातून 2दा सुटते, बुधवार आणि शुक्रवार. सर्व गोष्टी अनुभवते. चालू, एन्जॉय द मोमेंट. गावी जायचं म्हटलं ना, तर सानूला आमच्या खूपच एन्जॉयमेंट येते गावी म्हटलं की.
आतमधून आहे ना अशा गाड्या पण येत आहेत, मस्त आहे, छान बाहेर जाण्यासाठी. हा टॅक्सी पहिल्यांदा बघितला प्लॅटफॉर्मला. ओके. मोठे जे टर्मिनल असतात ना त्याला असते सुविधा इकडे. आतमध्ये खूप आतमध्ये असतं ना त्यावेळी यूज होतो त्या गाड्यांचा. खूप मोठा आहे ना टर्मिनस आतमधून. आपली ट्रेन आता इकडे लागलेली आहे, बघताय समोर वांदे टर्मिनस मडगाव लागलेले आहे. तर मंडळी फायनली आहे ना आम्ही ट्रेनमध्ये बसलोय आणि खुश आहोत. विंडो सीट भेटले, ट्रेन पूर्ण खाली आहे. आणि बघा ना आता सीझन चालू आहे आपला शिमग्याचा, तरी पण आपल्याला ट्रेन खाली भेटते कारण आम्ही विरारवरून आलो. आणि ही ट्रेन आपली रिटर्न जाणार आहे, बोरवली वसई करणार आहे. पण आम्ही थोडं लॉंग विचार करू. सानू पण बघा मस्त असे आपले छान, तिला पण खूप एन्जॉय येते, मजा येते. संपूर्ण आहे ना ट्रेन खाली इकडे पूर्ण. तर मंडळी आपली ट्रेन आहे ना सुटायला अजून एक अर्धा तास आहे. आपण लवकर पोचलोय. पाठीमागे बघता या साईडून आम्ही आलो. तिकीट काउंटर या साईडला आहे बांद्रा टर्मिनसचं. खूप चालत यायला लागलं आणि सकाळचं बघा थोडंसं आहे ना गर्दी कमी असते. पाठीमागे या गाडीला आहे ना टोटल 4 डबे आहेत, जनरल डबे. पाठीमागे 2 आणि पुढे 2. आम्ही पाठीमागे आलो कारण आम्हाला इझी पडेल रत्नागिरी स्टेशनला उतरण्यासाठी. तर आपली जर्नी स्टार्ट होते आता थोड्या वेळाने. नक्की कंटिन्यू करत राहा, हा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटेल. खूप दिवसांनी चाललो आहे कोकणातल्या गावी आपल्या. खूप एक्साइटमेंट आहे कधी पोचतोय गावी असं झालं आहे. तर तुम्हाला पुढील व्हिडिओ पण आपले कोकणातले पाहायला भेटतील. आज शिमग्यामधले पालखी सोहळा आपला दरवर्षीप्रमाणे असतो. तर नक्की कंटिन्यू करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे बांद्रा टर्मिनसवरून. टायमिंगवरती ट्रेन सुटले, 6:51 झाले. वांद्रे टर्मिनस. सकाळचं वातावरण बघा मस्त छान असं आल्हादायक वातावरण. मुंबईची लोकल लाईफलाईन गर्दी बघा. विरार टू चर्चगेट. बोरवली स्टेशन. बोरवली लोक पकडतायत ट्रेन. आले आहे ट्रेन. एवढी गर्दी नाही आहे, जी आरामात. आरामात आहे खाली गाडी. जास्त काही गर्दी नाही आहे बोरवलीला. आता पुढे वसई रोडला गर्दी होईल, पण ठीक आहे एवढी गर्दी नाही आहे, कमी आहे. वसई रोड गर्दी आहे. वसईला बऱ्यापैकी ट्रेन भरलेले आहे. तर मंडळी सकाळचे वाजले 8 आणि आपल्या आता ट्रेन पोचलेली आहे वसई रोडला. थोड्या वेळानं ट्रेन आता सुटेल. गर्दी आहे बऱ्यापैकी. चला आपली ट्रेन सुटते आता.
सीट बाय सीट गर्दी आहे ट्रेनमध्ये. सकाळचा टाईम असल्यामुळे ट्रेनला गर्दी कमी आहे. रात्रीचा जर वेळ असते तर नक्कीच ट्रेन भरलेली असते. मंडळी खेडला पोचलो आहे. जवळजवळ वाजल्यात 1 आणि गाडी एक 15 ते 20 मिनटं लेट आहे. खेड स्टेशन गेलेलं आहे. ऊन मजबूत आहे गावी, फुल ऊन आहे. गरमी मजबूत जाणवते आता. छोटंसं मंदिर बघा, छान आहे, भारी. मंडळी पोचलो आता आम्ही चिपळूणला आणि आता वाजले जवळजवळ 1:45. खूप गरमी आहे गावी. हीट जाणवते मजबूत गावची. कोकणातले हीट म्हटलं ना आता मजबूतच असते. गावचं जे ऊन असतं ना ते म्हणजे आपल्याला सहन होणारं नसतं, कारण खूप कडक ऊन आहे. बाहेर बघा ना किती कडकडीचं ऊन पडलं. असं वाटतं की मे महिना आपला चालू झालाय. साडू आपण पोहोचतोय 1.5 ते 2 तासामध्ये रत्नागिरी स्टेशनला. ठीक आहे. सानोने पण मस्त आपले गावाला जातो ना तेव्हा गर्दीच असते. खूप भारी वाटतंय ट्रेनमध्ये. बघताय तुम्ही पूर्ण गाडी खाली आहे. रत्नागिरीला तर पूर्ण खाली होऊन जाईल. या साईडला वाढवं लागलं की काय? ओके. मंडळी आम्ही आता उतरलोय उक्षी स्टेशनला. आमचं गाव आहे ना इथून जवळ आहे, तर या स्टेशनला थांबल्यामुळे आम्ही उतरलो. क्रॉसिंगला थांबले गाडी. पुढून रत्नागिरी स्टेशनवरून गाडी येणारी असणार, त्यामुळे थांबले. आम्ही आता इथून ऑटो पकडणार आहोत थोड्या वेळात. सानू आपण मोस्टली गावी आलो आहे. आता थोडासा आपला प्रवास बाकी राहिला आहे, तो पण आता आपला कंप्लीट होईल थोड्या वेळाने. ठीक आहे. कसं वाटतंय तुला सानू गावी येऊन? लवकरच पोचू आपण. आता थोडासा राहिला आहे प्रवास आपला. कुठच्या फ्रेंडची आठवण येते? मुंबईची फ्रेंडची. कोण? सर्वांची आठवण येते. ओके, सर्वांची आठवण येते. आपण कॉल करू तिला नंतर. जाऊ लवकरच. ओके. तर ओक्सी स्टेशन आहे ना पुढे इकडे या साईडला. थोडं चालत जातो आम्ही आता इकडून. खूप ऊन आहे गावी. हवा पण मस्त छान सुटलाय. इकडून ये बेटा. चला. आणि गाडी पण टायमिंगच्या आधी आली ना, खूप हो. लवकर कव्हर झाली. थोडेसे इथून आता थोडे लेटच होणार. क्रॉसिंगला येत असतात ना गाड्या. चला, आपल्याला मस्त साथ दिली या गाडीने. वांद्रे टर्मिनस टू मडगाव. हां, चला बाय बाय करतोय. उक्षी स्टेशनला पोचलोय. आता ऑटो बघूया, ऑटोवाल्यांचे नंबर असतील इकडे. तर मंडळी आम्ही आहोत आता उक्षी स्टेशनला. ऑटोची वाट बघतोय. थोड्या वेळाने ऑटो येईल. एक 20-22 मिनटावरती आहे गाव आमचं. तर एक पोचेल थोड्या वेळाने. आणि अजून आपली जी ट्रेन आली ती आहेत अजून इकडे. बघा थांबले इकडे क्रॉसिंगसाठी. सानू गावी आल्यानंतर काय वाटतंय? एन्जॉय? खूपच मजा वाटते. गरमी भरपूर आहे ना. हा गाणी खूपच लागते. चला आता आम्ही निघालोय घरी जायला. आपले ऑटो आलेले आहे. अर्ध्या तासामध्ये वैभव भाई आलेत. शिमगा जोरात आहे सध्या. श्री सोनसाखळी प्रसन्न. चला बसतो आता आम्ही. अर्धा तास लागला ना यायला? तेवढा लागतो. कुठे बसू?
आता हा रस्ता झालाय चांगला ना, हा रस्ता थोडाफार केला नाही आहे ना. हा इथे क्रॉसिंगला थांबली ना गाडी. गावचे वळणाचे रस्ते. हा जाणव कधी कधी पिकणार करवंद लागले. एप्रिल मे मध्ये पिकतात. आता सुरुवात झाली असेल. ही पालखी आहे आपल्या उक्षे गावची, परचुरीची आहे. परचुरी गावची आहे. आता कुठे घेऊन चाललं हे? म्हणजे मानासाठी आली आता. हा सोलकरवाडी. इकडे पाणी आहे सानू नदीला, जास्त नाही आहे, कमी आहे. हा जानेवारी नंतर कमी होतं पाणी नदीला. फणस लागलेले आहेत, थोडेसे आहेत. आणि धरण बांधलंय बघा इकडे गाववाल्याने, पाणी अडवलंय. आपल्या गावची घरं दिसायला लागली. हे बघा, हे गाव आपलं चालू झालेलं आहे. समोर सभागृह आहे. पोहोचतोय आता. हनुमान मंदिर आलेलं आहे. बस चला, आपलं घर आलंय जवळ. समोर बघते आपलं घर. चला सानू, आलो आपण घरी. गावी पोहोचलो सानू आपण. चला सावकाश. उद्या आपल्या गावी पालखीचं आगमन होतं गावामध्ये. तर मंडळी फायनली पोचलोय आमच्या गावच्या घरी. आता वाजलेत 3:45. तर मंडळी हा आजचा गावाकडचा प्रवास एकदम सुखकर झाला. आणि ट्रेन आमची उक्षी स्टेशनला थांबल्यामुळे आम्ही लवकर आलो. जर आम्ही रत्नागिरी स्टेशनला जातो तर अजून 1.5-2 तास गेले असते, त्यामुळे आम्ही लवकर आलो. तर हा आजचा आमचा सुखकर प्रवास कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.